सांगा बरं एकदा काय प्रोसेस कशी आहे. आपण पहिले पापड मळून घेतो आणि मळून पापडचं पीठ आहे हम्म. ते या साच्यामध्ये टाकतो. हम्म. साच्यामधून पीठ इकडून बाहेर येतं. अच्छा. ते शीट तयार होतं एक प्रकारचं. ते शीट घेऊन आपण इकडे घेतो. ओके. इकडून या रोलरमध्ये टाकतो आपण. हम्म. रोलरमध्ये पापडाची साईज आपल्याला बारीक किंवा जाड जे करायचे त्या हिशोबाने आपण त्याच्यावर ऍडजस्ट करतो. अच्छा. त्यानंतर इथून शीट बाहेर इथे येते. हम्म. इथं आपण आपल्याला पाहिजे त्या साईजचे डाईज वगैरे डाईज लावलेले आहे. त्या डाईज प्रमाणे आपण पापड साईज सेट करून इथून पापड पुढं कटिंग होऊन पुढे येतो. पुढे आल्यानंतर पापड जो चांगला आहे तो उचलून आपण साईडला घेतो आणि जो साईडचा वेस्टेज शीट आहे ते याच्यात कलेक्ट करतो. आणि वेस्टेज शीट परत रियूज करतो आपण. बरं. अच्छा. आणि हे जे साचे आहेत ते पण आपल्याकडे मोठ्या साईज मध्ये पण आहेत अवेलेबल. साचे 2-3 साईज मध्ये अवेलेबल आहे, लहान मोठ्यामध्ये. बरोबर. आणि याचं काय रेट वगैरे कसं यायचं, म्हणजे 1 किलोचं वगैरे काय रेट आहे. 300 रुपये केजी आहे उडद पापड आपल्याकडे. डाळ पापड 320 आणि लसूण पापड 350 रुपये. अच्छा. मग हे देताना कसं, म्हणजे तुम्हाला सामान द्यायचं नाही द्यायचं, ते सगळं तुम्ही बघणार. तुम्हाला फक्त 300 रुपये दिले, तुम्ही 1 किलो पापड दिला. आम्ही तुम्हाला डायरेक्ट सगळं देऊ. अच्छा. 300 रुपये. 300 रुपयामध्ये पापड तुमचा रेडी. तुमच्या हातात डायरेक्ट रेडी. ओके. ही मोठी साईज आहे बरोबर. मोठ्या साईज मध्ये उडीद पापड आहेत नाही. उडीद पापड आणि छोटी साईज आहे. अशा आपल्याकडे बाकी पण म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये पण बनतात. समजा उडीद सोडून बाकी पण डाळीमध्ये बनतात पापड वगैरे. अच्छा. नाचणी तांदळाचे पण पापड बनतात. ओके.